महायोगपीठतटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकायतान्मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा गुरुप्रथमा नमन दुसरे चरण संताचया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. बोलू नका. प्रस्तुत प्रसंगी हा कीर्तन रूपी सवसाठी घेतलेला भंग अखिल कोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप मोकळा सुद्धा विकोस सगुण साकार सामर्थ्य जगासमोर मांडणारे वात्सल्यपूर्ण शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ बाबा यांच्या 3 चरणाच्या अभंगामध्ये वारकरी संप्रदायामध्ये मिळालेली स्थिरता मिळालेलं वैभव याचं चिंतन करणारा आणि निर्धाराला आधार असणारा अभंग आहे. आम्ही नाथबाबांना विचारलं, नाथबाबा ऐश्वर्य संपन्न तुम्ही, वात्सल्यपूर्ण तुम्ही, सामर्थ्यवंत तुम्ही, तरी सुद्धा जगाच्या मालकाला मायबाप मानायची गरज तरी का भासावी? नाथबाबा सांगतात, हे ऐश्वर्य काही काळापुरतं आहे. आयुष्यातला सगळ्यात मोठा चोर कोण असेल तर तो काळ आहे. माऊलींचं मत सांगायला गेलं तर ज्ञानोबा राय सांगतात, हे काळा नळाचे कुंडी घातली लोणियाची उंडी माशी पंख पाखडी तव हे सरे. माशीला पंख पाखडायला जेवढा वेळ लागत नाही त्याच्यापेक्षा कमी वेळ माणसाचा जीव जायला लागतो. एवढा विचित्र जर हा चोर असेल तर कोणाच्या विश्वासावर जगायचं आम्ही? आणि ज्या वेळेस याची भनक लागते ना त्यावेळेस आयुष्यातला सगळाच आनंद निघून जातो. हा आनंद परत मिळवण्यासाठी मी ज्यांना माझं मानतोय ती माझी नाहीयेत याचं मला भान असावं. आणि ज्याच्यापासून मी लांब आहे तोच माझा आहे, त्याच्याशिवाय माझं अस्तित्वच नाहीये हे मला ज्ञात व्हावं. अवघीची त्रैलोक्य आनंदाची आता. पण माझ्या आनंदाचं कारण काय? कारण मी जरी अनाथ असलो तरी सुद्धा एकमेव माझा मायबाप आहे जो काहीही झालं तरी मला एकटं पडू देत नाही, अनाथ पडू देत नाही. इतकं सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व जेव्हा जगाच्या मालकाकडे अगतिकपणे विनवणी करतं की तू आहेस बाबा सर्वस्व, त्याच्याशिवाय मी उभा नाहीये, तेव्हा आनंदाची खरी व्याख्या कळते. तसं विचार करायला गेलं तर आनंदाला फार कमी कारण आहेत आपल्याकडे. दुःखाला ऊर बडवायला भरपूर कारण आहेत आणि आपण बडवतोच की, हो की नाही? देवाचा काही दोष नसतानाही आपण देवाला दोष देतो. मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या पाटेफळकर. एखाद्याने आता कीर्तन झाल्यावर या नसते कुटुंबाने पंगत ठेवली असेल, आता पंक्तीमध्ये काहीतरी गोडधोड असेल, म्हणजे लाडू असेल, बुंदी असेल, जिलेबी असेल, काहीतरी असेल, शिरा असेल, बस काहीतरी असेल बाबा, ठीक आहे. आता तुम्हाला जर ती गोष्ट आवडत नाही, जिलेबी आहे, तुम्हाला नाही आवडत जिलेबी, तुम्ही त्याची गच्ची धरून म्हणू शकता का रे जिलेबी कशाला केली, गुलाबजामुन करायचं की? तो काय म्हणाल? खाऊ वाटलं नाहीतर तुझ्या काय घरचं आणलं नाही इथं. अर्थात काय, त्या व्यक्तीनं तुमच्याकडनं शुल्क आकारलं म्हणजे पैसे घेतलेले हे मोफत घेताय तुम्ही, दान केलंय त्या व्यक्तीने. मग गांभीर्यानं उत्तर द्या बसलेले मायबाप, त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं तुमच्याकडनं काय शुल्क आकारलं? देवानं काय घेतलं तुमच्याकडनं? एवढं सगळं दिलं त्याच्या बदल्यात काही घेतलं का? काही मागितलं? तरी पण आपण कसं काय म्हणू शकतो देवानं माझं वाटोळं केलं? शक्य नाही ना. अरे जर त्याने सगळं मोफत दिलंय, तुम्ही देवाकडे तक्रारच करू शकत नाही. आणि ज्या दिवशी तक्रार थांबते, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदती, माणूस आनंदीमय होतो ना. तक्रार तर थांबली पाहिजे. तक्रार कधी थांबेल? ज्या दिवस कुणीतरी खंबीर पाठीमागं उभा असेल. राजा याची कांता काय भीक मागे, मनाची अजोगे सिद्धी पावे. मला जे पाहिजे ते मिळतंय, मी तक्रार का करेन? तक्रार कधी संपतीये? कल्पतरू तळवटी जो कोणी वैसला, काय उणे त्याला सांगा जोशी. जर काही कमीच पडलं नाही तर तक्रार करायचं कारण नाही, आणि जर तक्रार करायचं कारण नाही तर आनंदच आनंद आहे ना. पण तक्रार करायचं कारण नाही, हे कसं काय? अनाथाचा अनाथ तो सांभाळतोय ना माझं, आणि त्याच्यामुळे माझं मरण सुद्धा माझा आनंदाचंच कारण आहे. मी मेलो तरी फार दुःखी होत नाही का? कारण जरी मी मेलो तरी माझं तेज अखंडितपणे तेवत राहत. माऊलीचं मत आहे, माऊली म्हणतात, मत्स्य कुर्माधिक ज्यांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहले.
सूर्यापेक्षाही परखड तेज माळकऱ्याचं असतं, वैष्णवाचं असतं. आणि हे तेज मेलं तरी जात, मग मी मेलो तरी अवघेची त्रैलोक्य आनंदाची मी आनंदी आहे. आणि म्हणूनच आज या नसते कुटुंबामध्ये त्यांच्या मातोश्रीच्या पुण्यस्मरणानिमित्त थाटलेला हा नामचिंतनाचा अट्टहास, गंगा भागीरथी सुभद्रा रामा नसते यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या दोनही सुपुत्रांच्या माध्यमातून 3 मुली अशी 5 संतती, या 5 संततीचा कार्यभार खांद्यावर सांभाळता सांभाळता घालवलेलं आयुष्य, प्रापंचिक व्यक्तिमत्व, आयुष्य माय म्हणून अखंडितपणे जिजवलेलं, आणि त्या आईच्या स्मरणार्थ हा सोहळा आहे. कारण आम्हाला काही प्रायचित्त कर्म असतात, पितृपक्ष असेल, आम्हाला सगळ्यात मोठा दोष कशाचा लागतो? पित्राचा लागतो. कारण खूप काही केलेलं असतं त्या व्यक्तिमत्वांनी आपल्यासाठी. म्हणून हे मासिक 13वे 10वे वर्षश्राद्ध हे त्या गोष्टीसाठी असतं. पण माझं एक मत आहे, मला असं वाटतं मायबाप जेव्हा जाळले जातात तेव्हा मरतात असं माझं मत नाही. तुम्ही ज्यावेळेस त्यांचं शरीर जाळता तेव्हा मायबाप मेलेले असतात असं जरी तुम्हाला वाटत असलं तरी माझं मत असं आहे, ज्या दिवशी तुम्ही 4 माणसात मायबापाचा अपमान करता त्याच दिवशी मायबाप मेलेले असतात. राहतो तो फक्त हाडाचा सापळा जिवंत असतो, बाकी काहीच नाही. मग तुम्ही जे जाळलं ते फक्त शरीर आहे. ज्या दिवशी तुम्ही आई वडिलांना सन्मान देत नाही ना त्या दिवशीच मायबाप मेलेले असतात. पुढचं ही धर्म वगैरे कर्म आहेत म्हणून करायचं आपलं, तर बाकी त्यात काही एवढं तथ्य नाहीये. बघा, माझा एक साधा प्रश्न आहे तुम्हाला वाटेफळकर. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कुठल्या तोंडाने आम्ही तरी समजून सांगायचा? ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कुठल्या तोंडाने आम्ही तरी समजून सांगायची? थोडी विनवणी आहे तुम्हाला. हे स्मरणार्थ करायचं याचं कारण आहे, जाणीव असावी हा देह जाणार आहे त्याच्या आधी त्यांना इतकं सामर्थ्यवंत सुख द्या की ते आनंदाने परिपूर्ण झाले पाहिजे. त्यांना जाताना दुःख नाही राहिलं पाहिजे, त्यांना जाताना वाटलं नाही पाहिजे माझं काहीतरी शिल्लक राहिलंय, परिपूर्ण होऊन गेले पाहिजे. ते इतका आयुष्यात आनंद द्यायचा प्रयत्न करा. प्रयत्न तरी करा, तुम्ही थोडं प्रयत्न करा. परमात्मा तुम्हाला सामर्थ्याने साथ देतोय. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल, पण याला तरी अवघे माझ्या मागे मागे. माझं ऐकाल तरी की नाही? मी सांगतो त्या शब्दावर चाला, बाकी सामर्थ्याने मी तुम्हाला सांभाळतोय. आणि जगाच्या मालका इतकं कुणीच प्रेमळ सांभाळत नाही हो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. किती करतोय तो परमात्मा. अहो नुसतं नामचिंतन करावं, नुसतं रामकृष्ण हरी म्हणावं आणि आयुष्यातल्या सगळ्या दुविधा अखंडितपणे निघून जावे इतकी ताकद त्या भगवंताच्या. काय नो हे केले केले काय नो हे 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 केले.
नाही लाज धरीत. अहो निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे काहीच कमी पडू देत नाही हो. काय करावं सांगा ना अजून त्याने. मायबाप झाला, बहीण भाऊ झाला, अहो अखंडितपणे सर्वस्वाचा त्याग आम्ही करावा, पण त्याने आम्हाला त्याची भणकही लागू देऊ नये. इतकं सुख आमच्या पदरात टाकावं. आम्ही फक्त जा नामघोष करू हरी कथा, मग काय आनंदे निर्भर डोलत असे. आमची ताकद तेवढी निर्मित होते हो. अहो आम्ही नुसतं भजन करावं. माऊलींनी सांगावं, म्हणे वाचा करणी जयाच्या भजनी देवाच्या वाहणी, ते शरीर जातीय क्षणी देवची झाले. देवाने देव करावं, अजून काय करावं सांगा. असा कोण आहे मालक जो चाकराला मालक बनवतो, सगळी इस्टेट त्याच्या नावावर करतो आहे का? आजपर्यंत कुठल्या तरी मालकानं आपल्या नोकराला मालक केलंय का? पण माझ्या पंढरीच्या मालकानं सगळ्या दासाला मालक केलं. जेवढा अधिकार पंढरीच्या मालकात आहे तेवढा अधिकार वैष्णव. आपुलेची पददेची दासा, आपुलेची पददेची दासा, आपुलेची पद देती दाता, आपुलेची पद देती दाता. एकमेव इतका मोठ्या मनाचा मालक आहे जो आम्हाला काहीच कमी पडू देत नाही. अहो पितामह भीष्माने वचन घेतलं, काही झालं मी अर्जुनाला सोडणार नाही बाबा, मी अर्जुनाला मारणार म्हणजे मारणार, त्याचा विनाश करणारच. आता भीष्मांचं वचन असल्यामुळे कृष्णाला चिंता वाटायला लागली, कारण पितामह काही साधं व्यक्तिमत्व नाही, त्यांचा पण म्हणजे ते पूर्णत्वाला नेणारच. आणि भीष्मांचा पण ऐकून पितामह आहेत शेवटी, ते अधिकारी व्यक्तिमत्व, तपश्चर्य असणारं व्यक्तिमत्व, सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व आहे ते. कृष्णाला चिंतामुळे झोप लागेना झाली. रात्रभर जागा कृष्ण अर्जुनाला जागा करण्यासाठी अर्जुनाच्या कक्षामध्ये आला. अर्जुन मात्र घाराघोर झोपलेला, चेहऱ्यावर असा आनंद जस का युद्ध जिंकून आला. देवाला सुद्धा कॉम्प्लेक्स वाटला, जलसी वाटली, देवाला सुद्धा वाईट वाटलं. काहीच नाही तरी एवढा आनंदी आहे, सगळं आहे तरी याच्या इतका माझ्याकडे सुद्धा आनंद नाही. देव म्हणला, बाबा तुझीच माणसं तुझ्या जीवावर उठलेत, तू ज्यांना आपलं मानलंस ते तुझ्या पाठीत खंजीर खुपसायला तयार आहेत, तोंडावर युद्ध आहे, तुझ्या जीव घेण्यासाठी हजारो माणसं तिथं तरसतायत, तरी तुला चिंता वाटत नाहीये. अरे काय शांत झोपलायस बाबा, खुशाल गोरतोयस, तुला काळजी वाटत नाही का? तुला झोप लागली तरी कशी? अर्जुनाने इतकं गोड उत्तर दिलं. अर्जुन म्हणले, देवा ज्याच्या चिंतेत जगाचा बाप झोपला नाही त्याला कशी झोप लागणार नाही, कारण जगाचा बाप त्याच्यासाठी जागा आहे ना. मी का चिंता करावी, घालून या भार राहिलो निश्चिंती, निर्विले संती. तो विठोबा आहे ना सांभाळायला, मग काय अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची. मला माहित आहे माझा विषय पक्का, अभिमान नाहीये बरं का, पण विश्वास आहे. अभिमान वेगळा आणि स्वाभिमान वेगळा, सेल्फ रिस्पेक्ट वेगळी आणि ॲटिट्यूड वेगळा. आमच्याकडे काय झालंय, आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. साधी साधी माणसं सुद्धा स्वतःला इतकं शहाणं समजायला लागली की यांच्या शहाणपणात देवाने दिलं याचा विसर पडत चालला. मी मोठं असावं किंवा नसावं हा देवा तुझ्या कृपेचा भाग आहे, पण मी कितीही मोठं असलं तरी तुझ्यामुळं आहे याची जाण म्हणजे माझ्या वैष्णवतेचा धर्म आहे. मी काही झालं तरी मला जाण असावी, माय जगन्नाथ मी काहीच नव्हतो, याने सांभाळलंय. आता विचार करा, जगद्गुरु तुकोबारासारखं व्यक्तिमत्व कशाला म्हणलं असतं, अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू. खरंच अनाथ अपराधी आहेत का ते? विठेवरचा मालक ज्या जगद्गुरु तुकोबांच्या चरणावर मस्तक ठेवतो, एवढा अधिकार ज्या माणसाचा, ते पतित असतील का? ते पापिष्ट असतील का? पण ते म्हणतात, नाही देवा मी फार साधा आहे, माझ्याकडे काहीच नाहीये, काय अधिकार आहे माझा सांग बरं. अरे यांनी काव्यरचना करू देऊ नये हेही खरंच आहे की रे. कुणबी याच्या कुळी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसी. कुठे आम्हाला शोभून दिसणार आहे संस्कृत, पण तू दिलंयस देवा. तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. चालून की मंजुळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाच. म्हणून आमच्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञान फार असावं, याच्यापेक्षा ज्ञानाला नम्रतेनं शोभन दिसावं हे मत मात्र ठामपणे मांडलं जातं. आपल्या वारकरी संप्रदायात ज्ञानी कुणाला म्हटलं जातं किंवा श्रेष्ठ भक्त कुणाला म्हटलं जातं, तर माऊली म्हणतात, हे समस्तही वासुदेव आईचा प्रतितिरसाचा ओतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. माऊली म्हणतात, प्रत्येक कणात ज्याला पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होतं त्याला ज्ञानी म्हणला जातो आणि त्याला श्रेष्ठ भक्त म्हणला जातो. सर्वभूती माझे एक वासुदेव,
सर्वभूती बाह्य एक वासुदेव सर्वभूती बाहे एक वासुदेवा 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 निका खरा पवित्र शुद्ध तो साधू संत ओळखावा. अर्थात आमच्याकडे अहम नाहीये, अहंकार नाहीये, पण हा अहंकार टाळायचा म्हणजे कोणाला तरी मोठं मानता आलं पाहिजे. आणि या जगात मोठं एकच आहे. नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपार अमोपा पांडुरंगा. कोण मोठा आहे? जो अपार आहे, अमाप आहे, त्याला कुठलंच माप नाहीये, कुठलीच तुलना नाहीये. हा कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे. 3 शास्त्रामध्ये स्वरूप सांगितली: निर्गुण निराकार, निर्गुण सकार आणि सगुण साकार. निर्गुण निराकार म्हणजे ब्रह्मरूप, निर्गुण सकार म्हणजे कुठल्या तरी विशिष्ट कारणासाठी घेतलेलं रूप. मग राम कृष्ण वामन परशुराम नरसिंह ही अवतार म्हणजे निर्गुण सकार. पण सगुण साकार म्हणजे पांडुरंग. का बरं तो अपार आहे, अमोप आहे? कारण उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती. ते फार ज्ञान बघतो असंही नाही, त्याच्याकडे फक्त भाव शुद्ध असला पाहिजे. विचारच करायला गेलं तर सवळ्यातला पंढरीचा पांडुरंग परमात्मा वाळवंटात गोकुळासारखा येऊन नाचतो. एवढं मोठं मन कोणाचं असू शकतं सांगा ना. अहो इथं साधी साधी माणसं खुर्चीशिवाय बसत नाही. माजी सरपंच असू द्या, पण त्याला खुर्ची लागते महाराज बरं का. त्याचा सत्कार केला पाहिजे, मोठेपणा लागतो माणसाला. अख्ख्या सप्त्यात 50 रुपयाची जरी पावती फाडली तरी त्याचं मत असतं 50 वेळा तरी पुकारावं. अख्ख्या गावाला कळावं 50ची पावती फाडली महाराज बरं का. हे मत आपलं सगळ्यांचंच की हो, तुमचं काय आणि माझं काय. आपल्याला वाटतं मोठेपण असावं, का वाटत नाही? वाटतं रे. लोकांनी बोलावं, चांगलं म्हणावं, पण संतांचा स्वभाव आपल्यापेक्षा वेगळा आहे. माऊली म्हणतात, मला फक्त परमात्म्याने कौतुक करावं, लोकांनी त्रासच द्यावा, जगे आवडण्याची करावी, संबंधे सोयीची धरावी, ऐसी माझ्या जीवी चाड बहु. ह्या नात्या गोत्यानं भावकीनं मला कामापुरतंच वापरावं, कामापुरतंच संबंध ठेवावा, फार संबंध ठेवू नये माझ्याशी. माऊली म्हणतात, जगाने मला नावच ठेवावं, या सख्या सोयऱ्यांनी माझा कामापुरताच वापर करावा, असं माझ्या जीवाला लय आवडतं. हो वेड्या आहात की काय माऊली, असं कसं म्हणू शकता? ज्ञानोबारांनी सांगावं, जोपर्यंत लोक माझ्यापासून लांब आहेत तोपर्यंत परमात्मा माझ्याजवळ आहे. ज्या दिवशी लोक माझं कौतुक करतील, मी अहममध्ये जाईल आणि मी कोणाचा लेकरू आहे हे विसरून जाईल. लोक जवळ आली की देव लांब जाणार, याच्यापेक्षा लोक लांब राहिलेली कधीही चांगली. लोकांनी नावं ठेवलेलं कधीही लोक काय ठेवणारच. आता एवढा जरी सुंदर सोहळा या नसते कुटुंबानं केला तरी 2-4 तरी भावकीतली खौट बोलणारच. ते म्हणणारच त्याचं काय असतं, हे हाय त्यावर म्हातारी सांभाळी नसेल, आता उगा पैशाचा उता आलाय, कुठेतरी खर्चायचं महाराज बरं का. लोक आहेत ते म्हणणारच, नावासाठी करावं लागतं, त्याला काय असते, करत असते ते लोक आहेत. माझं मत एकच आहे, खरं असो किंवा खोटं, माणसाने दुसऱ्याची निंदा करू नाही. आपल्याला माहीत असलं तरी शांत राहा की, काय बोलून भेटणार आहे. सगळ्यात जास्त पाप कशाचं लागतं? निंदेचं लागतं. लोकांनी करू दे की, निंदकाचे घर असावे. लोकांनी आपली निंदा केली की आपल्याला पुण्य लागतं बरं का. लोकांनी आपली निंदा केली की आपल्याला पुण्य लागतं, पण आपण लोकांची केली की आपल्याला पाप लागतं. लोक फार विचारतात, ताई पाप 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 म्हणजे काय असतं? मायबाप स्वतःच चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं?
अजून काय मोठं पाप हवंय तुम्हाला की तुमचं चांगलं कशात आहे हे तुम्हाला कळत नाही? मग कमीत कमी कळत नाही एवढं तरी कळावं, हे पुण्य आहे ना. आम्हाला कळत नाही एवढं तरी आम्हाला कळावं, म्हणून तर आम्ही म्हणावं गोमटे ते करा माझे भारे उजे तुम्हासी. मला माझं चांगलं कळत नाहीये, अनाथाचा नाथ तू कर बाबा, तुला जसं वाटतंय तसं. तू जे करशील त्याच्यात मी आनंदी आहे. ठेविले आनंद माझी आनंदाची व्याख्या काय आहे? तू माझ्या जवळ असणं, बाकी मला दुसरं कशातच आनंद नाहीये. हे ज्या दिवशी होतं ना त्या दिवशी संकल्पना किंवा ही कल्पना आपल्याला दुःख देऊ शकत नाही. नाहीतर आपली अवस्था सध्या अशी आहे, संकल्पे सृष्टी घडी, सवेची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. एका मिनिटात आपण राजान, एका मिनिटात आपण रंक, इतकं मन आपलं विचित्र आहे म्हणा. याच्या नादी लागून आपण एवढे दुःखी आहेत. माणसं सहज विचारतात ताई पाप म्हणजे काय असतं? अहो माऊली, सगळं आहे तरी सुख नाही, याच्यापेक्षा मोठं पाप काय असू शकतं? राहायला घर आहे, खायला अन्न आहे, घालायला वस्त्र आहे, जवळपास माणसं आहेत. अहो नामचिंतनाचा अधिकार आहे, जन्म वैष्णवाचा आहे. अहो पृथ्वी तलावर जन्माला आलो आहे, मृत्यू लोकात मानव म्हणून जन्माला आलो आहे. अहो वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय पाठीशी खंबीरपणे उभा आहे, संतांचा आशीर्वाद मस्तकावर आहे, पांडुरंगासारखा बाप विठेवर उभा आहे. एवढं सगळं असूनही तुम्ही दुःखी आहे, ह्याच्यापेक्षा मोठं पाप काय असू शकतं? हा, एवढं सगळे देवाने दिलंय तरी झोप लागत नाहीये तुम्हाला. आपण किती पापिष्ट म्हणायचे? माणसं सहज विचारतात, जाणार होतो कीर्तनाला गेलो नाही. तुम्हाला लय मोठेपणाचं वाटतं का तुम्ही काम होतं म्हणून कीर्तनाला आले नाही? लोक म्हणतात स्केड्यूल बिझी होतं. मूर्खा, स्केड्यूल बिझी नव्हतं, तुझी तेवढी पात्रता नव्हती इथं यायची. असं समजत जाऊ नका कीर्तन वगैरे बुडलं म्हणजे तुम्ही लय कामात वगैरे आहात. माणसात गेलतो कीर्तनाला, जरा वेळ बसलो, पटलं नाही, मधनच आलो. काही काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही, तुमच्या पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्ममंडपात तुमचं मन सुखावत किंवा स्थिरावत नाही. खरंच मायबाप तुमचा दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला इथं बसू देत नाही, त्याला फार मोठं पुण्य लागतं. भाषा माझी नाही. टाळ्या वाजव वाटल्या तर वाजवीत जा. निस्ते मड्याला बसल्यासारखे बसलेत, घाटावर बसल्यासारखे. तू बोल मी आहे, तू बोल. मी बसलोय, तू बोल. मी ऐकतोय, तू बोल. येणार नव्हतो मी, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. असं करू नका ना. खरं सांगू का, महाराष्ट्रात कुणीतरी कोणाचं तरी कौतुक करावं हे सगळ्यात मोठं कौतुक झालं. का तर जगात कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार. मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या माऊली. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? हो की नाही? बोलत जा की माऊली. मी काय वाटोळ केलंय का तुमचं? हा मग एवढा काय राग धरलाय? बोलत जा, आनंद घ्यायचा कीर्तनाचा. सांगा, पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? हो ना? मला सांगा का बरं? पोटची आहे ती, रक्ताची आहे, माझी आहे. हा फरक आहे ना. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक करणार नाहीत ना, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी पांडुरंग भेटेल, हा विश्वास लेख म्हणून तुम्हाला देते. एवढी चांगली नजर ठेवा, एवढं मोठं मन ठेवा की तुमच्या पोरीत आणि इथल्या पोरीत तुम्हाला फरक नाही वाटला पाहिजे. इतक्या आत्मीयतेनं कीर्तन ऐका. असं वाटू द्या रक्ताची लेख कीर्तन करतीये आणि मला तिथे समोर बसण्याचा योग आलाय. खरं सांगते, असं असलं ना मग काय, भरला घनदाट तुमची नजर सामर्थ्यवंत होईल हो. पण आपल्यात तुझं माझं फार आहे. आपल्याकडे देव सुद्धा तुझा माझा आहे. माणसाचं काय घेऊन बसले तुम्ही? देव सुद्धा आपल्यात, तुझा देव यागळा, माझा देव यागळा, यागळा यागळा आहे. वाण्याचा महादेव, धनगराचा खंडोबा, उरल्या सुरल्याचा युटुबा, ती सगळ्याचाच आहे बिचारा. बरं का, ते काय म्हणत नाही मी ह्याचा आहे त्याचा आहे. आपलं जर आपण देवात तुझं माझं केलंय, माणसात का करणार नाही? है की नाही? आपण संतात सुद्धा तुझं माझं केलंय. प्रत्येक विशिष्ट जातीचे संत विशिष्ट जातच त्यांना पुजतात. माळी असले की सावता महाराज, है की नाही? कुणबी असले की तुकोबार आहे. नरहरी सोनारांना सोनाराचे, चांबर रोहिदास. म्हणजे हे चालूच आहे ना. ज्या त्या व्यक्तीला ज्या त्या संताचं नाव घेतलं की भारी वाटतं. माणसं आवर्जून सांगतात, ताई आमच्या गावात मराठा जास्त आहे, छत्रपती बोला. अरे आमच्या गावात हा समाज जास्त आहे, याच्याविषयी बोला. हे चुकतंय आपलं. संत सारखेच की हो. त्या जातीचा समाज तिथे जास्त आहे म्हणून त्या जातीच्या संताचं कौतुक करायचं, त्या जातीच्या विशिष्ट महापुरुषांचं कौतुक करायचं, हे कितपत योग्य आहे?
हे जर आम्हाला कळत नसेल, अहो जेवढं आम्ही छत्रपतींना मानतो आम्ही तेवढंच महात्मा फुलेंना मानलं पाहिजे. आम्ही जेवढं महात्मा फुलेंना मानतो आम्ही तेवढंच वामन बाबांना मानलं पाहिजे. आम्ही जेवढं वामन बाबांना मानतो आम्ही तेवढंच बाकी सर्व सामर्थ्यवंत संतांना मानलं पाहिजे आणि मानलं पाहिजे. नजर सारखी पाहिजे. पण अहो हे मरू द्यावं, साहेब आला तर माणूस गरीबाच्या पोराला पंक्तीतनं उठवतो. उठ साहेबाला बसू दे. गरज नाही त्या साहेबाला तरी साहेबाला जागा दे, साहेबाला जागा दे. साहेब 2 घास खा, 2 घास खा साहेब, साहेब 2च घास खा साहेब, साहेब 2 घास. अरे अख्ख्या तालुक्याचं खाल्लंय साहेबानं, तुझ्या 2 घासानं काय त्याचं पोट भरणार आहे? पण साहेबाला खाऊ घालायचा आट्टाच किती असतो तुमचा? तुम्हाला गरीबाच्या पोरापेक्षा साहेब मोठा वाटतो की नाही? खरं सांगा, पुण्य कुणाला खाऊ घातल्यावर भेटणार आहे, गरीबाच्या पोराला का साहेबाला? कळतंय हो, पण वळत नाही. कळत कसं नाही? सगळं कळतंय तुम्हाला, आमच्यापेक्षा लाख पटीनं कळतंय हो. कळत कसं नाही? एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, दुपारी चल म्हणावं त्याला पंढरपूरला, येईल का तो? का नाही बरं येणार? का नाही येणार? कळतं की त्याला, की लगेच म्हणणार महाराज आज नग, आज खाल्लंय, उद्या जाऊ, उद्या उद्या पवित्र होता का तुम्ही? आणि हा कसला परमार्थ आहे हो तुमचा? आकारात एक पाहुणा सोडत नाही आणि श्रावणात खात नाही. आकारात एका पाहुण्याचं बोकड सोडलं नाही तुम्ही आणि श्रावणात श्रावण सोमवार धरता होय. ही बुद्धिमत्ता सोडून द्या बरं का. दर आयुष्यामध्ये सुद्धा, म्हणजे रेग्युलर आयुष्यामध्ये, रोजच्या जीवनामध्ये सुद्धा सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दान काऊन हाणतो? तेवढं कशाला सोडतो? तेवढं मी खायचंच की बाबा. हे देवाला घाबरल्यासारखं करत जाऊ नका. एकतर सत्य नाही तर असत्य, खरं नाही तर खोटं, मधला काय मार्ग आहे हा? लईच अवघड आहे. पण आपलं माहितीये का, आपला परमार्थ म्हणजे आपल्या सोयीनुसार आहे. 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव, पुन्हा जीव ओरडायचा, बायकोच भेटना, नाचून नाचून भेटत असते, नसतीच भेटत, आणि भेटली तरी चांगली भेटत नसती. महाराज हे तुम्ही अशा देवाची अवहेलना करता, काय तुमचं आयुष्य असणार आहे? नवरात्राचे उपवास, बिना चपलीचं फिरायचं, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण, पोत्यात घालून हाणला पाहिजे याला. अरे कर ना बाबा, निष्ठेनं कर, पुरणपोळीनं कर ना दसरा साजरा, काय फरक पडतोय? बरं प्रामाणिकपणे सांगा, बोलल्यावर झोंबतो तुम्हाला, प्रामाणिक उत्तर द्या. तुम्ही जे मांसाहार करता तो देवीला देता का, देवाला देता का, कुणाला देता? म्हणजे ते खातो कोण? बोला ना, आम्हाला माहित नाही म्हणून तुम्हाला विचारते, बोला की किती जीव खाता रे, बोलाच की. एक काम करा, कीर्तनधरावर माझ्या पाकिटातलं तुम्हाला थोडं थोडं देते, पण बोला. तुम्हाला वाईट वाटायला असं हिनं घ्यायचं ना, आम्ही बोलायचं, देते बाबा पण बोल, बोलच. लईच वाईट वाटायला लागलंय तुम्हाला महाराज बरं का, बोलत जा जरा. हा सांगा, तुम्ही जे मांसाहार करता कोणाला देता? देवाला की कोणाला देता? दैत्याला देता. कोणाला देता? दैत्याला. मग तुम्ही कोण? जे खातात ते कोण महाराज? कारण ते दिलं कुणाला जातं? देवीला. पुरणपोळीचाच प्रसाद असतो बरं का. येरमाळ्यात वगैरे सुद्धा जेव्हा मांसाहार खाली केला जातो त्यावेळेस देवीला मात्र पायरीपर्यंत सुद्धा देवीच्या मांसाहार नेला जात नाही. कुठल्याही देवाच्या पायरीपर्यंत सुद्धा मांसाहार नेला जात. ते कोणासाठी असतं? दैत्यासाठी. तुम्ही दैत्याला जे केलं ते खाता कोण? तुम्हाला पुरणपोळी पचत नाही, तुम्ही पुरणपोळी खाता होय, मग तुम्ही काय खाता? लाजू नका, करताना लाजता कशाला? अरे करायला बी येत नाही, सांगाय बी आता होय रे. आणि हे असलं वागून आहे ना, हे डोक्यात ठेवत जाऊ नका देव बिव भेटेल म्हणून. कसं भेटेल हा? आणि काय पुढच्या पिढीकडनं तरी अपेक्षा ठेवणार आहे तुमचे लेकरं तुम्हाला सांभाळतील म्हणून? वागणं बघा की आपलं जरा. आई म्हातारी माणसं निश्चित तोंडवर करून म्हणतात, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली आणि पोरं वाया गेली. अहो पण बाबा का गेली? बिडी फुकून फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून आमची पोरं वाया गेली. तुम्ही जे केलं ते उघड्या डोळ्यांनी बघितलं घेऊ आम्ही. अहो मारुतीच्या मंदिरात बसून पत्ते खेळता बाबा तुम्ही, आम्हाला काही दिसत नाही हे हा? ब्रह्मचारी मारुतीला तुम्ही राणी दाखवता, तुम्ही गुणाचे होय? फक्त आम्हीच तेवढे वाया गेलो आहे की नाही? आता म्हाताऱ्या बायका स्वतः दारात बसल्या बसल्या, आजकालच्या काय पोरीत का, यांना काय लाज आहेत का, आमच्या जमान्यात नव्हतं माया असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं, यांना काय झळय, सगळं आयतं भेटलं, लगा लगान मला बघा करतील, दुसरं करते तरी काय होय ग माय. आणि खरंच मान्य करतो आम्ही, आय ऍक्सेप्टेड. खरंच मागच्या पिढीने वाईट दिवस बघितले म्हणून आमच्या पिढीला सुखाचे दिवस आले, आम्हाला हे मान्यच करावं लागेल. आम्ही हे नाकारू शकत नाही, आम्हाला हे मान्य आहे. पण आता सुखाच्या दिवसात तुम्ही काय करताय? वाट्यावर बसून मिसरी चोळताय ग माय.
तुमच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका विचित्र वास आहे त्या मिसरीचा. तुम्ही नातीला कुठल्या तोंडाने ज्ञानेश्वरी वाचायला सांगणार आहेत? मला तर लय वाईट वाटतं. कीर्तन झालं की बायका दनादन मिठी मारतात, काय माय कीर्तन केलं, काय माय कीर्तन. अगं मिसरी ती तोंडाचं ही बघ जरा, हे तर विचार करायचा जरा. नक्का ग. अगं पुरुषांचं मरू द्या, काय काय घरातल्या बायकोच खतरनाक आहेत. काय काय घरातली बायकोच म्हणते रविवार या जा ना की पिंट्याला बी आवडतंय आपण करू. असली बायको नसलेली बरी राव. तुम्हाला लेख म्हणून सांगते बघा दादा, बायको फार देखणी असावी, बायको वेल एज्युकेटेड हाय क्लास सोसायटीतली असावी. याच्यापेक्षा बायको तुमच्या आई वडिलांना आई वडील मानणारी, तुमचं जेवढं भगवंतावर प्रेम आहे त्याच्यापेक्षा तिळभर तरी जास्त भगवंतावर प्रेम असणारी करा. ती तुमच्या घराचं गोकुळ करेल हा विश्वास मी तुम्हाला देते. काही नाही, तुमचं जेवढं विठ्ठलावर प्रेम आहे तुमच्या बायकोचं त्याच्यापेक्षा थोडं तरी जास्त पाहिजे. तुम्हाला जेवढी परमार्थाची आवड आहे त्याच्यापेक्षा थोडी तरी जास्त तुमच्या बायकोला पाहिजे. लेकरांना सांगेल ज्ञानेश्वरी वाचायला शिकवेल. ज्या घरात ज्ञानेश्वरी नाही ते घर नरक आहे. ज्या घरात भगवंताचं नामचिंतन नाही ते घर स्मशान आहे. आणि ज्या मुखात देवाचं नाव नाही तो माणूस मेलेला आहे. तो जिवंत असला तरी सुद्धा त्याच्या जिवंतपणात मजा नाही आहे. आमचा जिवंतपणा तेव्हाच आहे जेव्हा आमच्या मुखात त्याचं नाव असेल. नमविन मुखा सारखे साचे आणि मवाळ जसे शब्द कल्लोळ अमृताचे असं नाही होणार आहे. आमच्या तोंडातला शब्द म्हणजे एखाद्याचं वाटोळं करण्यासाठीच निघतात. हा, आम्ही चांगलं कधीच बोलत नाही. बापरे गोरी बायको केली तरी म्हणणार बापरे याला बरी दिली. काळी बायको केली तरी म्हणणार आई ग याने बरी केली. अरे मग काय करू. आपले शब्द म्हणजे बाप. आपण कुचकं बोलायला, वाईट बोलायला, सगळ्यात भारी कुचकं बोलायला लय भारी जमतं आपल्याला. हा, कोरोनात जेवढी मिली ना बोलण्यानंच मिली, रोगानं लय कमी मिली महाराज बरं का. अहो बिचाराला पॉझिटिव्ह निघाला. तो त्याने मित्राला फोन केला, खरे दादा म्हणले पॉझिटिव्ह निघालो. तो म्हणला बापरे पॉझिटिव्ह आला, आता कसं. ती म्हणलं तूच सांग बाबा काय करावं. हे लय अवघड असते म्हणला, कुत्र सुद्धा हाल खात नाही. हा, दवाखान्यात गेलं की डॉक्टर सुद्धा किडनी कडकोड घेतात. जगण्यात मजा नाही. सकाळी मेलं ती म्हणलं आता मजाच नाही जगण्यात तर काय जगून तरी करायचं. माणूस जगतो तो इच्छाशक्तीवर घेऊ. इच्छाशक्तीच मिली काय राहणार आहे. 3 शक्त्या परमात्म्याने आपल्याला प्रदान केल्या, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. माऊली एका ओळीमध्ये सांगतात, कळा येथून झाली या विद्या येची केली या, इच्छा ज्ञान क्रिया वियाली है. ज्या दिवशी या 3ही शक्त्या संपतात त्यावेळेस माणसाच्या आयुष्याची कळा झाल्याशिवाय राहत नाही. इच्छा असून चालत नाही, ज्ञान लागतं. इच्छा आणि ज्ञान असून चालत नाही, क्रिया लागते ना. क्रिया न करता कसं काय पुढे जाल. कर्म न करता कसे पुढे जाल. नुसतं देवाचं नाव आवडतंय, अहो घ्या की. घेतल्याशिवाय कसं, मुखात ना आल्याशिवाय कसं. पंढरी आवडती, अहो जा की. गेल्याशिवाय कसं. कीर्तन आवडतं, अहो ऐका की. कर्म करावं लागेल की नाही. आम्ही कर्मच पांडुरंग केलं. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. आणि जेव्हा आम्ही कर्मच विठ्ठल केलं त्यावेळेस आनंदाचे डोही आनंद आणि आनंदीमय झालं. पण आमचं कर्म ते असलं पाहिजे. हा, केल्याशिवाय पर्याय नाही. योजनानां सहस्रेषु शणे गच्छन पिपलिका अगच्छेन वैनतोपी पद एकम न गच्छति. कुठली योजना करायची असेल, सिद्धीला न्यायची असेल तर त्याच्यासाठी कार्यरत व्हावं लागतं. किती मोठा तपश्चर्या, तपस्वी व्यक्तिमत्व आहे, खूप ज्ञान आहे त्याच्याकडं, पण त्याला पुढं जायचं असेल तर 4 पावलं चलावं लागणारच आहे. किती मोठी ज्ञानी असू द्या ना, त्याला पायानं चलावं लागेल. कसं उडत जाईल का तू. नाही ना, हे डोक्यात घ्या. उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्याने मनोरथ आहे नाही. सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखी मृगा. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरीण जाईल का. राजा जरी असला सिंह तरी सुद्धा त्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय. तसे आम्ही राजे जरी असलो, कारण आम्ही राजे कशामुळे,
विठ्ठलाचे भक्त आहेत ना, त्यामुळे आम्ही राजा सुकुमार असं आम्ही राजच आहोत, लाडावलेले आहोत. आम्ही जरी राजाची लेकरं असलो तरी सुद्धा आम्हाला कर्म बंधनकारक आहे. अदश्य मुल नसंततानी कर्मानो बंधिनी मनुष्य लोके. आम्हाला कर्म बंधनकारक आहे. मग आम्ही काय केलं? आम्ही जरा हुशार निघालो. आम्ही कर्मच विठ्ठल केलं. आम्ही उठता बसता खाता पिता राम वेळोवेळा आम्ही कावू ओवी करिता कानिता जेविता गवाई करिता कानिता जेविता गवाई राम वेळोवेळा आम्ही कावू ओवी राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी दलिता कानिता जेविता गवाई जेविता गवाई. अहो नुसतं राम म्हणावा आम्ही. स्वप्नी न दुःख कोणी न देखवी डोळा नामाचा गजर भय सुटले कळी काळा. काही कमीच पडलं नाही ना. काळाचे ही काळ लढीवाल विठ्ठलाचे. अहो तुका म्हणे बळी जीव दिला. काळालाही हरवायची ताकद आली, पण कधी आली? तुझं पाहता सामोरी तुझ्याकडे आलो तेव्हा, तुझं नामचिंतन घेतलं तेव्हा, अखंडितपणे स्मरण तुझंच केलं तेव्हा. भजनात आनंद आहे हो. अहो नाही 12 महिने जमला, चातुर्मास तरी काकडा कराल की नाही? चातुर्मासात तरी देवाचं स्मरण कराल की नाही? नाही जमत आहे आम्हाला. अवघड चाललंय आमचं. अहो 4 अभंग ऐका. सगळी प्रकरणं नाही जमली. पहिल्या प्रकरणात 4 अभंग ऐकली. रूपाचं वर्णन केलं तरी बास आहे. पहिल्या दिवशी रूपाचं करा, पुन्हा नामाचं करा, मग हळूहळू आंधळा पांगळा वासुदेव, हळूहळू भैरा, पुढे जा गवळणीपर्यंत. पण सुरुवात तरी कराल की नाही? म्हणाल तरी की नाही? उठा पांडुरंगा प्रभात समय पातला वैष्णवांचा मेळा करुडा पायी ताटला वैष्णवांचा मेळा करुडा पायी ताटला. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला वैष्णवांचा मेळा करुणा पायी ताटला वैष्णवांचा मेळा करुणा पायी ताटला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सर्वरांची माती उभे जोडून हात धरा. सर्वरांची माती उभे जोडून हात. वळवंटापासून महाद्वारापर्यंत सर्व रांची गाठी उभे जोडून हात सर्व रांची गाठी उभे जोडून हात. अहो नुसतं पांडुरंगा म्हणावा तरी आमच्या मनामध्ये अखंडपणे भगवंताविषयी प्रेम निर्मित होतं. तुम्ही थोडं करा हो. तुम्ही पंढरपुराकडे 3 पावलं चाला. पंढरीचा मालक तुमच्याकडे 47 पावलं चालतो. किती? 47. काहीच कमी पडू देत नाही तो. किती जास्त भाव आहे त्याचा. आपण भगवंताविषयी प्रेम करतो यात काय नवल आहे? वाटप आहे उभा भेटीची. त्याला आपल्याविषयी प्रेम आहे ना. आणि त्या प्रेमाची काष्टाच आपण मोजू शकत नाहीये. त्याला अपार आमोप आहे तो. मग एवढं जर करत असेल देवा तू आमच्यासाठी, तर आमचं कर्तव्य आहे तुला मायबाप मानणं. मग हे जरी जन्मदाते मायबाप आमच्यापासून दुरावले गेले तरी तू आहे तोपर्यंत आम्हाला चिंता नाही. आणि तू नाही असा दिवस आमच्यासाठी नकोच. पण तुला स्वीकारणं आणि नाकारणं शेवटी आमच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे. आजकाल फार सहज पद्धतीनं माणसं देव नाकारतात. आजकाल शिकल्या सवरलेल्या माणसांना विचारलं, तरुण पिढीला विचारलं का रे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, वेल सेटल्ड आहात, पण कधी ज्ञानेश्वरी हातात घेऊन वाचताना दिसला नाही. आजकालची शिकलेली पोरं आम्हाला सांगतात आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही यात वावगं नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी. उगच कसा कुणाला तरी देव आवडेल. तुम्ही देवाला मानत नाही यात वावगं नाही, पण ज्या दिवशी देव तुम्हाला नाकारेल हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा स्वीकारणार नाही हे मात्र तुम्हाला मान्यच करावं लागेल. देवाने नाकारलं की विषयच संपला. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामन्यम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना. सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मीच आहे. पंचमहाभूत मी, अणुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी, मग माय मी, बापही मीच, बहीण बंधू चुलता सुद्धा मीच. माऊली म्हणतात तू विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल माय बाप चुलता चुलता विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल
विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल पुरीचे दैवता विठ्ठल पुरीचे दैवता विठ्ठल भगिनी आणि भ्राता आता काहीच कमी नाही. विठ्ठल कुळीच दैवत विठ्ठल वीत गोत चित्त विठ्ठल माय बाप चुलता सर्वस्वी तू आहेस रे बहीण बंधू भ्राता. अरे अजून काय करावं. माऊली म्हणतात तू गुरुबंधू पिता तू आमुची इष्ट देवता तुही सदा रक्षिता आपदी आमोते. गुरु बंधू माय बाप सगळं होतोच देवा पण संकट राखायला विसरत नाहीच की रे. आणि जर तू संकट राखतोय मग मात्र मी आनंदाने सांगतोय अवघे त्रैलोक्य आनंदाची आता नाथ चित्त ठेले चरणी जगन्नाथ चित्त ठेले चरणी जगन्नाथ चित्त ठेले अवघे चित्रलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथ चित्त ठेले अवघे चित्रलोके आनंदाची आता चरणी जगन्नाथ चित्त ठेले चरणी जगन्नाथ चित्त ठेले चरणी जगन्नाथ चित्त ठेले चरणी जगन्नाथ चित्त ठेले सगळ्यात चंचल असणारा विशिष्ट प्राणी म्हणजे म्हण तुझ्या दारी आलो आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखली या भाग गेला. जर आयुष्यातला सगळा शिरच गेला तर अवघा झाला आनंद. आणि जर आनंदी व्हायचं असेल तर सगळ्यात सोपा उपाय सगळ्यात सामर्थ्याने हरिमुखे. कारण एकदा मन हे फार विचित्र आहे. विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी बैसे जे तेरे हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं संतोषाला चाड लावतं बसल्या जागी फिरवतं. इतकं विचित्र मन आहे. मन चालच पर मन चालच पर जाता येता न लगे मेरा जाता येता न लगे मेरा मन चालच पर येता न लगे मेरा जाता मेरा अरे चंचल चंचल म्हणजे तरी किती. चंचल त्याचे 10 प्रकार. मनोमत करो मेघो माननी मदनो मरुत मा मदो मरकटो मत्स मकारदश चंचल. त्यातलं पहिलं मन आहे. एवढं चंचल आहे माकडाला दारू पाजली. कोणाला. माकडाला 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 पाजली. माकडाला दारू पाजली. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. माणसं म्हणतात मला माहित नाही माणसं म्हणतात बरं का. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही पण मला असं वाटतं कळतं. पिलेल्या माणसाला कधी तुम्ही रस्त्याच्या मधोमध झोपलेलं बघितलं का. कुठं झोपतो ते रस्त्याच्या. त्याला माहित आहे मधी जाते बाजूला राहते म्हणजे कळतच की हो. आता मार मार बायकोला रात्री मारतो सकाळी तिलाच म्हणतो नव्हतं ग मारायचं पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही. हात बवाळायचा बरं कळतो. आता काय करायचं माय पिलं ना टोपलंभर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या. त्यांना म्हणायचं काळे मनुके ताकद वाढती गोड लागतात खावा. खातील का ग माय. अगं किती टाकलेली असू दे तेवढ्या धुंदीत म्हणीन याडा आहे का मी लेंड्या आहेत ना त्या सगळं कळतो त्याला. हां आणि ते डोक्यातलं काढा बरं का. औषध इंजेक्शन दारू सुटत नाही.
जोपर्यंत संगत योग्य लागत नाही तोपर्यंत व्यसनाची साथ सुटत. त्याला संगत वैष्णवाची मिळावी तेव्हा कुठं भजनात येऊन बसतोय ते. आणि खरं सांगते, आयुष्यातलं सगळ्यात मोठं पुण्याचं लक्षण आहे की आपली मैत्री एका वारकरी संप्रदायाच्या मित्राशी असावी, जो आपल्याला कीर्तनात भजनात घेऊन बसतो. वैष्णवा संगती सुख वाटे देवा. वैष्णवाची संगत लागली की मी कोण आहे याच्यापेक्षा माझा कोण आहे हे लवकर कळतं. संगत विचित्र गोष्ट दादा. जगातले 2 नंबरचे विद्वान द्रोणाचार्य, 1 नंबरचे विद्वान दशरथ राजा. विश्वात 1 नंबरचे विद्वान दशरथ राजा झाले, त्यानंतर द्रोणाचार्य. महाभारताच्या काळामध्ये 7 मंडल केंद्रबिंदू हे चक्रव्यूहांनी आखलं ते द्रोणाचार्य. इतकं विद्वान व्यक्तिमत्व, जगाचा मालक कृष्ण अवतारामध्ये ज्यांच्या चरणाला हात हर्षाय रथात बसत नव्हता, एवढा अधिकार ज्या माणसाचा, त्यांचा पोरगा संगतीनं वाया गेला. नाव त्याचं अश्वत्थामा. संगत इन्मिक, दुःशासन, दुर्योधन, शकुनी मामा, जयद्रथ असल्या नालायकाच्या संगतीला लागला. जगाचा बाप ज्यांना गुरु मानायचा त्यांचं सुद्धा पोरग वाया. एखाद्या माळकऱ्याचं गेलं ह्याच्यात काय नवलंय. संगतच तसली भंगार आहे ना गाला. अहो हे पोरं ना चलत चलत कुत्र्याला लात मारतात, काही घेणं देणं नाही. काय त्या कुत्र्यानं वाटलं गेलं, पण चलत चलत गाडीवर चलत चलत डबड उडी होणार. लय चित्र पोरं महाराज बरं का. ही अहंकाराची ही जी बाब आहे ना, ही कमी करण्यासाठी वैष्णवाची संगत हवी. कारण वैष्णव कोणाला म्हणावं? वैष्णव जनतो ते नाही कहिये पीड पराई जाणीश. दुसऱ्याच्या दुःखात दुःख आणि दुसऱ्याच्या आनंदात आनंद ज्याला मिळतो तो वैष्णव आहे. बाह्यांगाने नाही, अंतर्मनाने वैष्णव होण्यासाठी फार कष्ट लागतात दादा. आणि ही वैष्णवता आम्हाला मिळाली ना, मग आम्हाला कळतं आम्ही नाही आहेत. माये जगन्नाथ कोणतरी आहे जो आम्हाला सांभाळतोय. आम्ही फार अपराधी आहोत, आम्ही फार अनाथ आहेत. त्या ज्ञानोबाऱ्यांनी तुकोबाऱ्यांनी आम्हाला पदरात घ्यावं आणि भगवंतापर्यंत पोहोचवावं, तेव्हा कुठे आम्हाला कळतं आम्ही कोण आहे. आणि जेव्हा आम्हाला कळतं ना आम्ही कोण आहे, त्या दिवशी आम्ही अहंकार करत नाही. माऊली म्हणतात या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज, तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे. तुझ्या दारी आल्यावर कळलं तू कोण आहेस. तू कोणच कळल्यावर कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं मी नाहीये. मी कोणामुळे तरी आहे, मग मी कोण आहे? मी वासुदेव तत्वता कलो येईल विचारिता. मी वासुदेव तत्वता कलो येईल विचारिता. प्रकरण फारच गोड नाही का. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा तरी जोडून विनवितो तुम्हा. त्या आठवा मधुसूदना नरदेह दुर्लभ जाणा. तुम्ही वासुदेव म्हणा. कोण आहे मी? अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेशा सेवती साधू संत. अवतार आहे, तुझा कृपांकित आहे, तुझा दास आहे. आणि अखंडित तुझा दास राहण्यासाठीच माझी सगळी मोठी संकट मी दूर करतो. ह्याची भावी माझी आस जन्मोजन्मी
बाकी काही नको देवा, तू मायबाप असला की संकटच नाही. अहो एवढी श्रीमंती जगद्गुरु तुकोबारायांची, सगळं काही समाजाला दिल्यामुळे तुकोबारांच्या पदरात काही राहिलं नाही. देवाने तरी काय कमी केलं हो? काय संसारात कमी पडलं तुकोबांच्या सांगा. अहो आवलीसारखी बायको आहे तुकोबारांना. लोक म्हणतात आवली फटकळ आहे, पण तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठल आला. इतकी प्रेमळ बायको आहे. हा साधं नाही दादा. एवढी श्रीमंत घरची पोरगी ती, पुण्याचं सासर तुकोबारायांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली, एवढ्या जागीरदाराची पोरगी, पण नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. हा लय पुण्य लागतं अशा बायका भेटाय. तुमचं बरं आहे ना, तोंडावून तर बरं वाटतंय तुमच्या महाराज बरं का. काय खरं आहे आपलं. अहो कुठं संताच्या बायका. अहो त्या सोयराबाई चोखोबाराय 27 दिवसानं घरी आले होते. किती दिवसाने? 27 दिवसानं. नामदेवरायांचा 47 शरणाचा अभंग आहे, त्यात वर्णन आहे. अहो मी गर्भवाशी आहे, मला सोडून जाताय तुम्ही. नुसतं पांडुरंगाला थोडस वाईट बोलल्या सोयराबाई म्हणून चोखोबाराय गर्भवती बायकोला सोडून गेले बहिणीच्या घरी निर्मलेच्या. सोयराबाईनं राग राग केला, पण ज्यावेळेस मुलगा, कारण जगाचा मालक बाळंतपण करायला आला ना, चोखोबाची बहीण झाला चारुंगार. चोखोबाची बहीण झाला चारुंगार. चोखोबाची बहीण वैनी उघडदार हाका मारी. वैनी उघडदार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला चारुंगार. चोखोबाची बहीण झाला चारुंगार. बहीण झाला चारुंगार. चोखोबाची बहीण. किती सुंदर अभंग आहे दादा. चोखोबाची कांता असे ती गर्वीन, झाले ती संपूर्ण 9 मास. 9 महिने संपले तरी नवरा, अहो 9 महिने जवळ आले, 9 महिने भरत आले, नवरा सोबत नाहीये. कोणाला हाक मारावी? जगाच्या मालकाला हाक मारली, पांडुरंग धावत आला दादा, धावत आला. देवाला यायला बंगलाच लागत नाही, झोपडीतही येतो बरं का तू. निस्पृष्ट असणारी जात आहे. कोणी स्पर्श करायला तयार नाही, कोणी जवळ यायला तयार नाही. वहिनी, ओ वहिनी, कोण आहे? अहो निर्मला आहे मी. निर्मला कोण? ननंद, चोखोबाची बहीण. अहो उघडा की दार. तसा ननंद आल्यावर आनंद होत नाही, पण सोयराबाईला झाला. वाईट काळात आलती ना महाराज. बाकीच्या सगळ्या चांगल्याच काळात येत्या त्या सया मागाय, तशी ही वाईट काळात आलती महाराज. ही वाईट काळात आलती. दरवाजा उघडला. ताई तुम्ही? सहज यावं म्हटलं, बघतो तर अवस्था वाईट. दादा जगातलं सगळ्यात खालचं काम आहे बाळंतपण करणं. माझे शब्द गांभीर्यानं घ्या बरं का. जगातलं सगळ्यात किळस येणारं काम कुठलं असेल तर ते कुठलं आहे? बाळंतपण करणं, आणि तेही माणसं, एका स्त्रीचं. पांडुरंग परमात्म्याने केलं साडी नेसून. दादा आम्हाला जर कोणी म्हणलं कोणाच तरी जीवाचा प्रश्न आहे, 5 मिनिटं साडी नेसा, आमची म्हणते त्याला गडी मी साडी नेसू का रे? अरे तुम्ही साधा पुरुष आहात, तुम्ही साधे पुरुष आहात. तो उत्तम पुरुष होता, पुरुषोत्तम होता ना. ज्याने साडी नेसली तो का साधा पुरुष होता का? तो पुरुषोत्तम होता. त्यानं साडी नेसली हो दादा, साडी नेसली, कपाला कुंकू लावलं, गळ्यात डोरलं घातलं, दारात आला चोखोबाच्या. सोयराबाईनं दार उघडलं, मिठी मारली. ताई देव म्हणून आला. बरे बाई केले देवे धाडियले. नामदेवरायांचा अभंग आहे. बरं बाई केलं देवानं धाडलं तुम्हाला. खरं सांगा देवानं धाडलं गो? देवच आला किंवा माऊली. देव आला. देव साधा वाटतो तुम्हाला?
अहो त्या देवाला भेटायला ऋषी मुनी तपस्वी लाखो हजारो वर्ष झाडाला उलट टांगून जरी ह्यांनी तपश्चर्या केली तरी ह्यांना तो भेटत नाही. योगियांच्या ध्यानी जाताना तुळसी योगियाच्या ध्यानी जाताना तुळसी जाता मापाची मागे पुढे जाता मापाची मागे पुढे योगियाच्या ध्यानी रल दुःख आनंद जमीचे विसरल दुःख मागे पुढे विसरल दुःख हा विसरल दुःख ज्यावेळेस नामदेवर आणि ज्ञानोबराय तीर्थयात्रेला गेले, हट्ट होता जरा नामदेवरांना घेऊन जायचं ज्ञानोबरायांचं. ज्ञानोबरायांनी सूक्ष्म होऊन तहान लागली म्हणून पाणी पिऊन आले आणि नामदेवरांना जरा खिजवलं की बघा माझ्याकडे योगित्व आहे म्हणून मला सूक्ष्म होता आलं, तुम्ही साधे भक्त आहात, तुमच्या पाण्याचं काय. नामदेवराय म्हणले ज्ञानदादा तुम्हाला विहिरीकडे जावं लागलं, माझ्यासाठी पाणी इथं येतंय की नाही बघा. डोळे झाकले, पांडुरंगाचं नामचिंतन केलं, साक्षात ज्ञानोबराय पुढं ताट पाण्याचा लोटा घेऊन उभा. म्हणजे तुम्ही कसे, म्हणजे तुम्हाला कळत नाही मी कोण आहे, महाविष्णूचा सखा माझा पांडुरंग पाणी घेऊन आला काय मी आला काय एकच आहे. पण एवढंच आहे, योग्याला देवाकडं जावं लागतं, भक्ताकडं देव द्वारकेचा राणा. मग किती श्रेष्ठत्व भक्ताचं म्हणायचं दादा. आणि भक्त करावं तरी काय लागतं, काही नाही, सामर्थ्याने आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार, एवढं केलं तरी पुरेसं आहे की अजून काय पाहिजे आयुष्यात. मग काय. अहो त्या सोयराबाईचं बाळांपण केलं, 1-2 दिवस नाही 27 दिवस साडी घालून तिथं राबत होता, सगळी पडलेली कामं करत होता. स्वयंपाक करायचा, झाडून काढायचा, सगळं करायचं, वेणी घालायचा सोयराबाईची, आंघोळ घालायचा सोयराबाईला, हातानं खाऊ घालायचा. तिचं खरकट ताट सुद्धा माझा पांडुरंग परमात्मा उचलायचा, स्वतः धुवायचा. हो घरात दुसरं कुणी नव्हतं. सहज म्हणल्या सोयराबाई मला बी वाटतं पोराचं बारसं करावं, आणि पैसा ना अडकान घ्या धडका, काहीच नाही हातात, नवरा गेला पळून, कशाचं काय. विठ्ठलाच्या नामात त्याला बायको आठवं ना, आणि मी कुणासाठी तडफडू. मला बी वाटतं थोरा मोठ्यानं यावं, माझ्या लेकराला आशीर्वाद देऊन जावा. निर्मलाबाई म्हणल्या, निर्मलाबाई लक्षात येत ना, निर्मलाबाई म्हणल्या कशाला काळजी करते, तुझ्या भावानं माझ्या लग्नात लय हुंडा दिलता, तुझ्या नवऱ्यानं माझ्या लग्नात लय हुंडा दिलता, माझ्या भावानं लय जागीरदारी आपल्याकडं. अहो जागीरदारीला काय कमी, पाय लक्ष्मीचे तिसी यावे, याच्या जागीरदारीचं आपण काय कौतुक करायचं दादा. अहो लक्ष्मी ज्याच्या पायाला लक्ष्मी कांत तो हे की नाही, जे सुकुळी नाही आपुली आत्मजा सत्कुळीची दिदली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. त्या मुकुंद जवळ जिथं लक्ष्मी स्थिरावलेली त्याला पैशाला काय कमी, पाहिजे तसं बारसं करो. हा तुमच्या आमच्या पोराच्या बारशाला गाव येईल, लय जागीरदार बापाचे हात चाल तर तालुका येईल, लय जागीरदार हात चाल तर जिल्हा येईल. बरं मी म्हणते लयच मोठी अवलाद असेल तर महाराष्ट्र येईल, ह्याच्या पुढे जाणार. पण माझ्या सोयराबाईच्या पोराच्या बारशाला त्रैलोक्यातल्या देवाची हजेरी लागली आणि पंगत वाढायला पांडुरंग होता. असं बारसं कुणाच्या नशिबात आहे दादा. हा बारसं केलं आणि महाराज संत चोखोबराच्या पोराचं नाव ठेवलं कर्ममेळा. असं सुंदर नाव ठेवलं, बारसं झालं. आणि बारसं झालं, आता आनंद झाला. आता मात्र म्हणल्या निर्मलाबाई वहिनी येते आता, कारण हे जे खरे चोखोबराय खऱ्या निर्मलेकडे गेले होते, त्या निर्मलेकडनं हे चोखोबराय निघाले होते. देवाचं वायफाय लय हायफाय, त्याला लगेच कनेक्शन लागलं, ही येतंय म्हणजे आपण गेलं. ते तिकून चोखोबराय निघाले म्हणून खोटी निर्मला लगेच ताई म्हणताय असं करू नका, तुम्हा शिवी येते चोळी नाही म्हणे वनमाळी, असं रिकाम्या हाताने जाऊ नका. अहो पहिली लक्ष्मी आहात तुम्ही या घरातलं,
बहिणीला कधी रिकाम्या हातानं पाठवायचं नसतंय. माझ्या हातात काही नाही, माझ्या खिशात पैसा नाही, माझ्या धन्याला येऊ द्या. माझा घरधनी आला की तुम्हाला नाही एवढं केलं तुम्ही माझं. असं करू नका, रिकाम्या हातानं जाऊ नका. देव मनातल्या मनात म्हणला जाऊ दे बाई, नाही तर सगळं पितळ उघडं पडून माझं. देवानं हट्ट केला आणि देव निघून गेला. देव जाईपर्यंत चोखोबर आहे घरी आले. तुम्ही विचार करा दादा, तुम्ही असं 9 महिन्याची बाळंतीण सोडून गेलात आणि महिन्यानं आलात, तुमची बायको कसं स्वागत करीन तुमचं? आरतीच सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, असंच डायरेक्ट महाराज. ओवाळीन माय माझ्या शारंग धरा, माया पंढरीनाथा, असंच करेल ना. तुमच्या बायकात आणि संतांच्या बायकात फरक आहे दादा. सोयराबाई शब्द न बोलली नाही. का गेलात, का सोडून गेलात, एवढ्या वाईट अवस्थेत कुणीच नव्हतं माझ्या मागं पुढं, आई बाप नाही, बहीण भाऊ नाही, जवळची माणसं जवळ यायला तयार नाही, अशा अवस्थेत मला सोडून नाही म्हणलं. नुसतं बघितलं चोखोबाराकडं आणि हातातल्या कर्ममेळा चोखोबांच्या हातात दिला आणि सांगितलं, स्वामी पोरगा झाला. पंढरपुराकडे हात केला आणि धन्यवाद मानले पांडुरंगाचे. बायांनो तुम्ही लय गोड आहे, फक्त तुमचं तोंड नीट नाही. सोयराबाई सगळ्या प्रेमळ होत्या पण त्यांना तोंड आवरलं नाही. सोयराबाई म्हणल्या, वहिनी गाठ पडल्या का, ताई गाठ पडल्या? सोयराबाई काय म्हणल्या, ताई गाठ पडल्या का निर्मला ताई? हा, तिच्याकडनंच आलोय. अहो इथंच होत्या 27 दिवस, महिनाभर हिथंच होत्या. इडी का काय, तू तिच्याकडेच राहून आलोय मी महिनाभर. अगं नाही, इथं होत्या, आत्ताच गेल्या, हिथंच गाठ पडली असं ह्या अनाड्यात बिनाड्यात. इथं उगा ही चौकात ह्या इनकोणत्यात बिनकोणत्यातच गेली असं ना. आता रस्ता खराब आहे, हळू गेली असेल महाराज. बरं का, खड्यातून वर यायलाच तास लागतोय जर हळू गेली असेल. इडी का काय तू? बरं मी इडी, मला नाही अक्कल. इडी म्हणलं की मान्य करायचं, इडी तर इडी महाराज, लय मोठेपणा गाजवायचा. बरं मी इडी, मला नाही अक्कल. आणि ह्या बायकांना विचारा बरं गावाच्या, होय ग माय, होत्या का नाही? निर्मला ताई महिनाभर होत्या का? त्या होत्या तेव्हा तुम्ही कीर्तनात होत्या का? ते महत्वाचं आहे महाराज, कारण धावपळ चालू होती ना तेव्हा. तुम्ही होते ना, होत्या की नाही निर्मला ताई? एकीनं तोंड भरून कौतुक केलं. काय चोखोबा सांगावं तुम्हाला, काय तुमची बहीण हो. बाळंतपण केलं हो तुमच्या बायकोचं, नात्याचा मोठेपणा केला नाही. मी ननंदाई म्हणली नाही. अहो पडलेली कामं केली हो, पडलेली खरकट ताट धुतलं हो तुमच्या बायकोचं. पत्रवाल्या उचलल्या पंक्तीच्या, काय बारसं केलं चोखोबा तुमच्या पोराचं, काय देखणं बारसं केलं हो. काय बहीण हो चोखोबा. प्रत्येकीनं सांगावं चोखोबा, पांडुरंगाकडे काही मागता आलं ना तर फक्त तुमच्या बहिणीसारखी बहीण आयुष्यात मागल, दुसरं काहीच मागणार नाही. आता ह्यांना कुठं माहिती होती, ज्याला मागायची तोच आला होता इथं. अशी बहीण कुणाची असते? चपाच्या वेळातनं पाणी आलं. चोखोबराय म्हणले, देवा उगच तुला माय बाप म्हणत नाही. राखशील हे माहित होतं, सांभाळशील हेही माहित होतं, मला कमी पडू देणार नाहीस हेही माहित होतं. पण ज्या लोकांनी मला धुतकारलं, अरे तुझ्या चरणाला हात लावू दिला नाही, तुझ्या पायरीला स्पर्श करू दिला नाही. अरे पंढरीच्या वाटेवर चाललो मी, पण तुझ्या मंदिरात कधी येऊ शकलो नाही. अरे अशा माणसाच्या घरी अरे काय केलं रे विठ्ठला? लोकांची गुरं राखत तुझं नाव घेतलं का? कुठं शस्त्रक्रिया केली का? दुधाचा अभिषेक केला का? चांगली वस्त्र चढवली तुला का? सोन्या नाण्याचं दान केलं तुला विठ्ठला? काहीच केलं नाही, फक्त तुला माय बाप मानलं पांडुरंगा. माझ्या बायकोचं बाळात पण केलंस की रे विठ्ठला, किती करशील अजून? आता खंत नाही बघ मला कुणी नाही त्याची, कारण मला माहित आहे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथ अनाथ
बाबा तुझ्यासारखं कोण प्रेम करत. आता एकपणे उभा. आता मी उभा याचा अर्थ दोन पायावर उभा असं होत नाही बरं का. उभा म्हणजे सावध, उभा म्हणजे सावध, उभा म्हणजे स्थिर, स्तब्ध, कुठल्याच प्रकारची घाई न करणारा. कारण मला माहित आहे मंथोनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा. इथे घाई चालत नाही. तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी. वेळ आल्याशिवाय नाहीच मिळणार आहे आम्हाला काही. मग आम्ही काय करावं? काही नाही, आम्ही विश्वास ठेवून उभं राहावं. देवाची द्वारे उभा क्षणभर पण स्थिर. कुठलाही विचार डोक्यात न येऊ देता सर्वस्वाचा त्याग करायची ताकद पाहिजे. अगदी त्याच्यातून आपल्यात अंतर नाही राहिलं पाहिजे. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे असा स्वभाव पाहिजे. आपलं नाही येतो. आपली अशी ताकद पाहिजे दादा. नोहे सारिता निराळे लवण मिळविता इतकं देवाला एकरूप होता आलं पाहिजे. ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे नोहेची मागारे परती जेवी. 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला, माघारी आणला. आला नाही का? नाही आला. मिठाचा येतो पाण्यात. तसा जो खरा भक्त आहे तो एकदा देवाजवळ गेला की माघारी येतं ते शरीर, मन त्याच्या जवळच. हरिणे माझे हरिले चित्त भान वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा. हा संसार नाहीये चांगला. क्लेशोधिक तरस्तैषा मग व्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर् दुःखम देवदवीर व्यापते. फार त्रास चालू आहे आयुष्यात. यातून तरायचं असेल ना या मायवीरूपी संसारातनं देशामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थमय्या वेशित चेतसा. भगवंताच्या सारथीपणाशिवाय पर्याय नाही. तोच आपला सारथी असला पाहिजे. तोच आपला पाठीराखा असला पाहिजे. आणि तर तो आपला पाठीराखा असला ना, तेरी बन जाएगी गोविंद गुण गायसे, तेरी बन जाएगी गोपाल गुण गायसे. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. नारायण नारायण पुकारने से तेरी बन जाएगी गोविंद गुण गायसे. मग काहीच कमी पडत सामर्थ्य. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, सच्ची बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, सच्ची बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. हरिप्राप्तीशी उपाय धरावे. पण संतालाही जवळ करायचं म्हटलं की नजर ओळखणारी पाहिजे ना. आमच्या समोर संत आले तरी आम्हाला ओळखू यायचे. आणि आमची नजरच तेवढी इडी ना. आमच्या नजरेला नाही ते गोड लागतं आहे की नाही. बाया वाचवणारे आम्ही बाया नाचवायला लागलो तरी आमच्या नजरेत शरम राहिली नाही. आम्हाला काय संत ओळखू येणार आहेत. आयुष्य नाही त्या गोष्टीत गेलं. तुझ्यासाठी गेले वनात वा. त्या गवळणीचा तर काटा काढला तुम्ही महाराज बरं का. अरे त्रेतायुगामध्ये राम अवतारामध्ये ऋषीमुनींनी तपश्चर्या करावी, भगवंताला सहवास मागावा, तेव्हा द्वापार युगामध्ये त्या गवळणी झाल्यात. एक एक ऋषी एक एक गवळण आहे. विचार करा भगवंताचं प्रेम ज्यांना लाभलं त्यांची ताकद काय असेल. भगवंत ज्यांची आठवण काढतो त्या गवळणीचं सामर्थ्य काय असेल. त्या गवळणीला तुम्ही स्टेजवर नेऊन ठेवलं काही मुलीचं नव्हतं र काना. अरे गवळण आहे बरं मी म्हणते म्हणा, पण नाही त्या ठिकाणी म्हणू नका ना. नीट माझं काय मत नाव का काय बी म्हणा, पण नीट म्हणा, नीट जागी म्हणा. भजनात नशा असावी. अरे पण नशेत भजन नसू नये एवढं तर लक्षात ठेवचाल का नाही. लय चेड्यावणी चाललंय पण तुमचं. हा नका. साधं वाटतं तुम्हाला परस्त्री गमन? साधं वाटतं? अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म पण देवळात नाही आज. स्वतःच्या मुलीला घडवताना चुकून वाटलं काय देखणी मुलगी आहे. स्वतःची सरस्वती मुलगी शारदा चुकून वाईट नजर गेली. विश्वाचा बाप आहे पण मंदिरात नाही. अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. 33 कोटी देवाचा राजा इंद्र नजरेनं तर वाया गेला. इंद्रा पडली भगे चंद्र झाला, नारद चुकला चाळा. बुत्त ढाल गज मोठे कपाई, घाली झडपण करू गत काही. बुत्त ढाल गज मोठे कपाई, घाली झडपण करू गत काही.
ह्याचा काटा म्हणजे काढल्याशिवाय राहत नाही माणसाचा. नागबाबा म्हणतात ते खोटं नाही दादा. येडका मदन केवळ पंचनन, येडका मदन केवळ पंचनन, येडका मदन केवळ पंचनन, येडका मदन केवळ पंचनन, येडका मदन मदन केवळ पंचनन, येडका मदन केवळ पंचनन, येडका मदन केवळ पंचनन, येडका मदन केवळ पंचनन. धडक मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा, धडक मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा, येडका मदन मदन केवळ पंचनन, येडका मदन मदन केवळ पंचनन. अरे भले भले सुटले नाही तुमची काय गत आहे. 1.5 एकर ऊस तुमचा त्यो बी पेटल. भजनात मन लावा जरा, तर येळ लागायचा नाही जळाय त्यो. इस्टेटी गेल्या कोण ना मरू द्या. माय मी कशाला मरू तुमच्या ह्याच्यात. तुम्हाला काय करायचं ते करा बघा. जाऊ द्या. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे. तुमची जामीन करायची जबाबदारी संत म्हणतात आम्ही घेतो, पण तुम्ही ऐका तरी आमचं. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. नका नाही तिथं मन घालवू, मनच ठेवायचं ना फक्त सामर्थ्याने. चरणी जगन्नाथा चित्त, मग अवघे चित्रैलोक्य हे म्हणते तर रमू द्या. नाही तर विचित्र अवस्था होईल दादा. पाया पडते बाबांना तुमच्या. नाही त्या गोष्टीच्या नादी लागू नका. जर उभं राहायचं असेल म्हणजे सावध व्हायचं असेल, सावध व्हायला पर्याय एकच आहे. उठा जागी भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवी माथा, सुख विव्यथा जन्माच्या. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. उठा की जे माय बाप कैसी लागली झोप, उठा की जे माय बाप कैसी लागली झोप. हुजूर जावनिया एवढी चुकवा की ठेप, हुजूर जावनिया एवढी चुकवा की ठेप. जागा रे भाईलो जागा, आता जागा रे भाईलो जागा, जागा रे भाईलो जागा जागा, आता जागा रे भाईलो जागा जागा जागा, रे भाईलो जागा. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, जागा रे बाईनो जागा. चोर निजल्या ना दोन्ही भागा भागा, आता जागा रे भाईलो जागा. चोर निजल्या ना दोन्ही भागा, जागा रे भाईलो जागा, जागा 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 रे भाईलो जागा. आता जागा रे भाईलो जागा जागा, आता जागा रे भाईलो जागा. आता जागा रे बाईनो जागा, जागा रे बाईनो जागा, जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. आता जागा. आणि जाग व्हायचं असेल तर एकच पर्याय आहे. हरी उच्चारणी अनंत जातील लयासी, नामसंकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे, मागचं सगळं मारायला आणि पुढचं तारायला एकच पर्याय आहे. हरिमुखे काही नाही, फक्त भजन. दोन्ही हात वर, हाताने टाळी, मुखाने नाम. विढोप्पा रखुमाई हरी विठोबा रखुमाई, विठोप्पा रखुमाई. हरी दे दे विठोबा रखुमाई. मिळतं. ज्याचं आयुष्य भजनात गेलं त्याचं आयुष्य आनंदीमय झाल्याशिवाय राहणार आहे का? पण त्याला करू वाटलं पाहिजे, थोडं पुण्य लागतं. म्हणून काही नाही देवा, मी सावध होण्यासाठी मी चैतन्य. चैतन्य हाचा अर्थ जन्म मृत्यूचं बंधन नाही आणि ज्याचं अस्तित्व अखंडितपणे स्थिर आहे. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा, जे वात्सल्यपूर्ण व्यक्तिमत्व आहे ते चैतन्य. हे नको, हे जे चाललंय ना, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जन्मी जठरय शयनम या संसारे बहुदस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. आम्ही फक्त भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गो भज. हा भज नाही, भज येगळं, भज येगळं आहे की नाही. आनंदाने भजन करता यावं, आमच्यासाठी तेच आयुष्य सुख आहे. खरंच आम्ही सामर्थ्याने जर सुखरूपी व्हायचं असेल तरी माझी विनंती आहे. नाथबाबा सांगतात, मला सावध करायची ताकद तुझ्या नामात आहे, मला सावध करायची ताकद तुझ्या अस्तित्वात आहे. आता माझ्यासारखं शोभूनच कोणी दिसत नाही, चैतन्यमय आहे मी.
सावध आहे मी, उभा आहे. एका जनार्दनी एक पणे उभा, एका जनार्दनी एका जनार्दनी एक पण उभा, एका जनार्दनी एक पण उभा. चैतन्याची शोभा शोभतैसे, चैतन्याची शोभा शोभतैसे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ, अनाथाचा नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ, नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, जगन्नाथ. या जरी बाबांनी साथ सोडली कालांतराने, या काळाच्या ओघात हे जरी मायबाप केले तरी या पंढरीश पांडुरंग परमात्म्याने मायबाप व्हावं. मी एक साधं उत्तर देते तुम्हाला. तुका म्हणे माय बाप्या वगी देवाची स्वरूपे आपण असं म्हणतो. जर माय विठ्ठल आहे तर माय विठ्ठल आहे. थोडं गांभीर्यानं लक्षात घ्या. आपण काय म्हणतो, पांडुरंग आई आहे. मग आई कोण आहे? वाक्य एकच आहे पण उत्तर दोन आहे. जर आई पांडुरंग आहे तर आई सुद्धा पांडुरंगच आहे. जेवढी ताकद पांडुरंगात आहे तेवढी ताकद आईत आहे, आणि जेवढी ताकद आईत आहे तेवढी ताकद तेवढा प्रेमळ स्वभाव त्या पांडुरंग परमात्म्याचा. पुंडलिकाने मायबापाच्या कमरेत लात घातली, बाप दारात पडला. शेवटी बाप आहे त्याला वाईट वाटलं. जरा विचारलं बायकोला, का ग रक्ताचं दूध करून पाजलंस याला? आई झाल्यानंतर आपलं सगळं अस्तित्व विसरलीस, सगळं सुख याच्या पदरात टाकलंस, इथून पुढचं सगळं आयुष्य त्याच्यासाठी जगलीस. व्रतवैकल्य, उपास सगळं काही याच्या सामर्थ्यासाठी केलंस. एवढं सगळं करून भेटलं काय? कमरेत लात घालून दारात पडलं. वाईट नाही वाटलं? माय म्हणली, जाऊ द्या ना हो, लहान होता मांडीवर तेव्हा लाता मारायचाच की, आता मारल्या म्हणून काय झालं? बाप म्हटला, आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ते खोटं. काही झालं तरी ती सांभाळतेच. तिच्यासारखं प्रेम दुसरं कोणीच करू शकत नाही. म्हणून तर आपण म्हणतो, आपली माय ती आपली माय. आपल्या माईची जागा कोणीच घेऊ शकत, ती पांडुरंगाने घ्यावी. ही सल त्याने भरून काढावी, ही विनंती पांडुरंग परमात्म्याकडे. विठ्ठल काही नाही, या माईक सारखं जीवन आहे, कधी गचकन काय भरोसा नाही, है की नाही?
माणसाला वाटतंय सुटत सुटत आलंय, पण सुटत सुटत येऊस तर गुत्तोय महाराज बरं का. त्याच्यामुळे ह्या आपली अपेक्षा आशा सोडून द्यायच्या आणि अगदी सामर्थ्यानं नामाचा जनरेटर लावायचा आणि भजन चालू द्यायचं महाराज बरं का. आपल्याला हरिनामाशिवाय दुसरा जनरेटर, हा तेवढा एकच जनरेटर आपला माईक चालू ठेवू शकतो. त्याच्याशिवाय मी पतंग तुझ्या हाती दागा पांडुरंग, असंच माझं अस्तित्व आहे. त्याच्यामुळे तूच निर्माण करता, तूच विनाश करता आहेस. तुझ्या चरणावर साष्टांग दंडवत आहे. आम्हालाही त्या मायबापाची जाणीव करण्याचं सामर्थ्य मिळावं, दुर्बुद्धी सुचू नये. कारण पतनात त्रायती इति पुत्र हा हे शास्त्राचं मत आहे. जे माय बापाला पापातनं वाचवतं त्यालाच पुत्र म्हणावा, नाही तर तो पुत्र त्याच्या योग्यतेचा नाहीये. पण मोक्षापर्यंत पोहोचण्यास साधन लेकरं असतात. त्यामुळे आज हनुमंत दादा नुसते, पंडित दादा नुसते, या दोनही सुपुत्रांच्या माध्यमातून आणि तीनही मुली, या पाचही लेकरांच्या माध्यमातून आई सुभद्रा नुसते यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त नुसते कुटुंबियाच्या माध्यमातून हा सोहळा इथं आयोजित करण्यात आला. माझे परम भाग्य. खरं तर कसं होतं ना, बुका एकाचा होता पण पूर्ण एकानं केलं महाराज. ते असं एकाच्या नावावर एकाचं गाव साधलं असा विषय आहे. तर माननीय गुरुवरी हरिभक्तपरायण आईसाहेब राधाताई सानप यांचं खरं तर संकीर्तन इथे होतं, पण त्यांच्या शब्दाखातर ही सेवा माझ्याकडे करण्याचा योग आला. आणि योगायोगाने काल रात्री मला माझ्या गावाजवळ गाडेगावलाच कीर्तन होतं, बार्शीजवळच ते कीर्तन केलं. आणि आज मला राजगुरुनगर म्हणजे पुण्याकडे कीर्तन आहे. तर म्हटलं जाता जाता सकाळचं करायला काही, कारण मी जास्त त्रास करून घेत नाही, जीवाला लोड घेत नाही. आपण एकच बास होता आपल्याला. असेल 2 वगैरे ठीक आहे, एखादा 8-10 दिवस गणपती वगैरे, शिवजयंतीला वगैरे, रामनवमी, हनुमानजीला 2-2, 3-3 होतात. पण हां ते काय असतंय, आता या महिन्यात उपासलय असतात महाराज बरं का, त्याच्यामुळं ती जड जातं. मग आपण सकाळचं कीर्तन आणि योगायोगाने होती सेवा शिल्लक. आज सकाळचं मला काही सेवा नव्हती, संध्याकाळची असल्यामुळे आईने फोन केला आणि मी म्हणलं ठीक आहे, जर नाही आहे तर विनाकारण नाही म्हणण्यात मजा नाही. ते म्हणतात ना, दाणे दाणे पेली का खाणेवाले का नाम असं आहे. तर त्याच्यामुळं त्यांच्या वाट्याचं मानधन माझ्याकडं आलं आणि कीर्तनही माझ्याकडं झालं. त्याच्यामुळं आईंचं मंत्रालयामध्ये काहीतरी काम असल्यामुळे त्यांना तिकडे जावं लागलं. त्यांच्या शब्दाखातर मला वाटेफळमध्ये येण्याचा योग आला. खरं तर याच्या आधी मग लहान असताना कीर्तन झालेलं आहे. लहान असताना सगळीकडेच आनाळा, वाटेफळ, इंगोदा, पुण्याच्याला बऱ्याच ठिकाणी कीर्तन बारक्यापणे झाली ती. बरीच लोक मला म्हणतात केव्हापासून कीर्तन करता, तुमचा भाग साक्षीदार आहे, लय बारक्यापणापासून कीर्तन करते. माझे वडील आणि मी 2 व्हीलरवरच यायचो, 2 व्हीलर किंवा इष्टी असं. माणसाला स्ट्रगल दिसत नाही, माणसाला फक्त यश दिसतं. लोकांना वाटतं आज माळ घातली की उद्या महाराजांना परवा पाकिट, असं होत नाही महाराज बरं का. कीर्तन क्षेत्र खूप सामर्थ्यवंत, वेळ लागतो. मी कीर्तन करते त्याला 19 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझ्या, मी 24चीच आहे, पण मी कीर्तन वयाच्या 5व्या वर्षी पहिलं केलं महाराज. त्यात नवल काही नाही. माझा बाप लय छंद माझ्या वडिलांना भजनाचा, पेटी वाजवणं, भजन करणं. ते कीर्तन म्हणून कीर्तनच नाही, भजन जरी असलं कुठल्या गावात तरी बाबा जायचे. आणि त्यांच्या भजनाच्या आवडीमुळं मला लवकर भजन करण्याचा, भारुडं करण्याचा आणि पुन्हा कीर्तन. पहिलं मी भजन 3.5-4 वर्षाची असताना अशी बाबासोबत अभंग गायचे. त्याच्यानंतर भारुडं केली मी वर्षभर, त्याच्यामुळे स्टेज डेअरिंग आलं. आणि भारुडं नंतर मग ते ऐकून 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 कीर्तन शिकले. मी सत्य बोलते, माऊलींच्या कृपेनं मला व्यासपीठ आधी मिळालं, मी अभ्यास नंतर केला. मी कीर्तनकार आधी झाली. ते असं म्हणजे नाही का, टेप रेकॉर्ड असं ऐकून 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 मग ते मला कीर्तन करायचं काही जड जात नव्हतं. अर्धा 1 तास जास्त करीत नव्हते, 1 तासच करायचे. मग निम बी बाबा काकाला घेऊन उभं राहायचे, निम्यात खुर्चीवर बसायचे, लई असं बारकेपणी. मग दिसत नव्हते, मग खाटावर उभे करायचे, पालगावर दिसत नव्हते ना बारकी. आता बी बारकीच आहे म्हणतं समोर. त्या मला बरीच लोक तोंडावर म्हणतात टीव्हीतले चांगलं दिसतात, समोर लई किरकोळ आहे, ती टीव्ही आहे महाराज बरं का. तिथं बऱ्यापैकी खोटं असतं, खरं काही नसतं. सगळ्या ॲडव्हर्टाइजमेंटचा, जाहिरातीचा जमाना आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळे साक्षीदार आहात माझ्या लहानपणापासूनचे. तुमच्या सगळ्यांमध्ये पुन्हा एकदा येण्याचा योग आला, माऊलींची कृपा समजते. तुम्ही एवढ्या स्तब्धपणे कीर्तन ऐकलं, तुमचे मनस्वी आभार. ज्यांच्यामुळे या कीर्तनाला, या व्यासपीठाला शोभा आली असे गोड गायनाचार्य हरिभक्तपरायण, अगदी अभ्यासूक असणारं व्यक्तिमत्व आमचे विभीषण महाराज, चरणावर साष्टांग दंडवत. त्यांच्या वयाने, ज्ञानाने, अधिकाराने मोठे असून सुद्धा आपल्यापेक्षा लहान लेखीच्या कीर्तनाला उभं राहून साथ करणं हा मोठेपणा फक्त वारकरी संप्रदायातच असू शकतो. आणि तो मनाचा मोठेपणा त्यांच्याकडे आहे. चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. त्याचबरोबर हरिभक्तपरायण
दत्ता महाराज चरणावर साष्टांग देतात. दत्ता महाराजांच्या अगदी गोड आवाज दिला माऊलींनी. सरस्वती कृपांकित असणारं व्यक्तिमत्व आहे. पांडुरंग परमात्मा असंच त्यांना वृद्धिंगत करू माऊलींच्या मी प्रार्थना करते. चरणावर साष्टांग दत्ता महाराजांच्या. त्याचबरोबर प्रमोद महाराज अगदी गोड सुंदर पखावाज ज्यांनी वाजवला, ज्यांच्यामुळे या तालमय कीर्तनाला अजून नादाने भरवून काढण्याचा योग आला. चरणावर साष्टांग दंडवत. शिवनिर्मित असणारा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद प्रमोद महाराज तुमच्या पोटांमध्ये आहे. ते अशीच वृद्धिंगत होई माऊलींच्या मी प्रार्थना करते. चरणावर साष्टांग दंडवत तुमचा. त्याचबरोबर उपस्थित तुम्ही सर्व ग्रामस्थ, पंचक्रोशीतील सोयरे, धायरे, आप्तेष्ट मंडळी, वारकरी संप्रदायातील सगळी वरिष्ठ मंडळी, तुम्हा सगळ्यांच्या चरणावर या लेखीचा साष्टांग दंडवत. माईकवाले दादा त्यांचे देखील मनस्वी आभार. ती सुंदर साऊंड सिस्टीम दिली. कॅमेरावाले दादा त्यांचे देखील मनस्वी आभार. कॅमेरा म्हटलं की केशव बाबा सांगतात क्या मेरा सो तेरा महाराज, बरं का. असं निस्वार्थी असणारं व्यक्तिमत्व, त्यांचे देखील मनस्वी आभार. विनेकरी दादा, सर्व टाळकरी, माझ्यासोबत आलेल्या मुली, सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. माझ्याकडनं काही चुकलं असेल तर क्षमस्व. सगळी सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित. सेवेला विराम. ज्ञानेश्वरा